या घोड्याची खासियत म्हणजे ना याच्यावरती महाराजांचा चेहरा असा दिसून येतोय। नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत मोरे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल आसुकर मोरे नंबर 1 मध्ये। तर नमस्कार मित्रांनो, मी आता चाललोय नमस्कार मित्रांनो, मी आता चाललोय सालदुरे बीचवर। आमच्या सालदुरेला पाळंदे म्हणून गाव आहे, सालदुरेच्या पुढे आहे ते पाळंदे बीच। तर पाळंदे बीचवरती चाललोय आणि हा माझा गाव। इकडे आता पाऊस पडतोय, अवेळी पाऊस पडतो अचानक मध्ये आणि असं आहे सगळीकडे पाणीच असतं। आमच्या गावी येण्याचे 2 रस्ते आहेत। एक नवीन हे बनलं आहे आता इकडे जवळच हॉटेल आहे तिथे, हा एक रस्ता आहे आमच्या इकडे वरती वाडीत जाण्याचा, बौद्धवाडीत जाण्याचा। आणि हा एक रस्ता आहे, एक रिसॉर्ट आहे। सगळीकडे आता रिसॉर्ट बनलेले आहेत, आजूबाजूला सगळी ही दुकानं इथे बनले। या संडे असल्यामुळे अर्ध्याहून जास्त दुकानं बंद आहेत। ही लालपरी मैदान खडी, क्या खूब लढी काम चालू आहे तिचं लालपरीचं। लालपरी बंद असल्यामुळे आता इकडे ट्रॅफिक झालेलं आहे। ट्रॅफिक काय, आपल्याला ट्रॅफिकचं टेन्शन नाही, आपण लोकल असल्यामुळे कसे पण घेऊन गाडी काढून सूममध्ये निघून जाऊ एक साईडने। आणि आमचे सुदेश भाऊ, आमचे ड्रायव्हर आमचे भाऊ ड्रायव्हर आहेत, ते एकदम घाईवर आहेत, गाडी एकदम सुसाट चालवत आहेत तुफान वेगाने। तर ही आमची नदी एकदम मस्त अशी सुंदर अशी पाणी भरपूर आहे नदीला। आज संध्याकाळी खेकडे पण पकडायला जाणार आहोत। तर हा आपला रस्ता तुमच्या सगळ्यांना माहित असेल, कोकणी निखिल, फेमस कोकणी निखिल आपला, त्याचं गाव आहे इकडे। इकडे त्याची वाडी आहे वरच्या साईडला। शिवाय आपण चाललोय स्पीड मध्ये। हा इकडे एक रस्ता आहे त्याला तिकडे त्याच्या इथे जाण्याचा, कोकणी निखिलकडे जाण्याचा। सुदेश भाऊ आमची गाडी चालवत आहेत मस्तपैकी, रस्त्याला खड्डे आहेत असा रस्ता आहे तो। थोडं थंड वाटतंय, वातावरण एकदम गारवा निर्माण झालाय वातावरणामध्ये। मला पाठीमागे कुडकुडायला झालंय। जवळजवळ आता हा ऑक्टोबर महिना एंड आहे आणि ऑक्टोबरच्या एंडला पाऊस पडतोय म्हणजे नवलच आहे, दिवाळीचा पाऊस। आता याला नाव असंच द्यावं लागेल, दिवाळीचा पाऊस। सगळ्यांची दिवाळी काढतोय, लोकांची भातशेती बाकी आहे। सगळ्यांची कापणी बाकी आहे, शेतकऱ्याचे सगळे हाल झालेत, त्याचे दिवाळे निघालेत म्हणून हा दिवाळीचा पाऊस दिवाळी करतोय। हे सगळी शेतं इकडची पावसामुळे सगळे पडलेली आहेत। आणि आता आपण पोचतोय जवळजवळ, इकडं आमचं चायनीज कॉर्नर आहे। आम्ही इकडे येऊन कधीतरी चायनीज खातो आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा। आणि चायनीज झाल्यानंतरला असं पुढे जायचं, थोडं पुढे आल्यानंतरला हे असे इथे बंगले। आता हा एक नवीन बंगला बनतोय। इकडे एक आमची बौद्धवाडी आहे सालदुऱ्याला वरती, सालदुरे गाव आलंय आंबवलीच्या पुढे। सालदुऱ्यामध्ये ही एक बौद्धवाडी आहे। रस्त्याला बरेच खड्डे आहेत, रस्ता खूप खराब झाला आहे। तुम्ही येत असाल तर जरा सावकाश सांभाळून या, आपली स्वतःची गाडी असेल तर ठीक। एसटीचा प्रवास तुम्हाला जमण्यासारखा नाही, जर मागची सीट मिळाली तर मग उड्या मारायला होतील, अशा उड्या माराल। जर दूध प्यायला तर पोटातल्या पोटात दही होऊन जाईल। एक नवीन इथे बनलंय हॉटेल का विजय हॉटेल का विजय, नाव पण एकदम भारी ठेवलं, हॉटेल का विजय। हा एक नवीन बंगला आहे, इकडे नवीन 2 बंगले बनलेत। गेल्या वर्षी एवढं नव्हतं कन्स्ट्रक्शन, पण यावर्षी भरपूर कन्स्ट्रक्शन, नवीन कन्स्ट्रक्शन दिसण्यात येते। नवीन कन्स्ट्रक्शन झालेत, नवीन बंगले तयार झालेत, नवीन हॉटेल्स सुरू झाले आहेत।
आता आपण जवळजवळ आमच्या सालदुऱ्या बीचला पाळंदे बीचला पोचण्याचा जवळ पोचलो आहोत. मुरुडला जाण्याचा अजून एक मार्ग आहे, कोणाला माहिती नाही. नॉर्मली लोक मागच्या रस्त्याने जातात, पण हा एक रस्ता आहे. तर मित्रांनो, आता आपण येतोय रत्नागिरीची MIDC सौजन्याने हे मिळालेलं आहे, अधिकारी कार्यालय रत्नागिरी. आता आपण आलोय पाळंदे बीच. जास्त इथे पब्लिक नसते, लोक अशीच फिरण्यासाठी येतात इथे. ह्या वर्षी हे गो कार्ट कार्ट आहेत, ह्या आता नवीनच इथे आल्यात. पण आता जसं जवळ म्हणजे काय म्हणतात ना, पर्यटन वाढत आहे, तसं कोण ना कोणतरी नवीन आपला बिझनेस सेट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरूच आहेत इकडे. तर हा पाळंदेचा बीच आहे. पहिले इथे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. इकडे कसं आहे की इथे डेप्थ कमी असल्यामुळे ह्या बीचवरती जवळ असे खडकं आहेत, त्यामुळे जास्त इथे हे करत नाहीत. म्हणजे ह्याच्यातले समुद्रातले जे स्पोर्ट्स आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहेत, ते इथे हे करत नाहीत, खेळले जात नाहीत. आता ह्या नवीन गाड्यांचं हे नवीन काढलेलं आहे ह्या लोकांनी. आपले स्थानिकच आहेत आणि स्थानिक लोकांनी नवीन बिझनेस स्टार्ट केला आहे. तसा हा बीच आहे, खूप मोठा बीच आहे. अजून एक बीचची खासियत मी तुम्हाला सांगतो. ह्या बीचच्या पूर्णपणे असे तुम्हाला इथे खडकं मिळतील. इथे तुम्हाला फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओज शूटिंग करण्यासाठीचं खूप सारं इथे अपॉर्च्युनिटी आणि चांगले हे मिळते. अजून एक या बीचची खासियत म्हणजे काय की याच्या ऑपोजिट साईडला असलेली टेकडी, तर ही टेकडी ही या बीचची शोभा वाढवते आणि खूप सुंदर आहे ही टेकडी दिसायला. पावसाळ्यामध्ये हिला अजूनच रूप निखरून दिसतं, म्हणजे उठून दिसतं असं आहे. बाजूला सगळे रिसॉर्ट्स आणि हे हॉटेल्स वगैरे आहेत. ते पुढे आपल्याला तिथे बंदर दिसतंय, तर ते जे आहे ते हरणे आहे. आणि तो किल्ला आहे तिकडे पुढे, त्याच्या पलीकडे त्या दिशेला ह्या जवळजवळ ह्या टेकडीच्या पलीकडे तो किल्ला आहे. आणि हे संपूर्ण तिकडे हरणे साईड दिसते. तिकडून आपल्याला हे असे वेगवेगळे सीन्स पाहायला मिळतात. भाऊ आमचा त्यांच्याशी बोलतोय. बीच वरती सगळेजण आहेत, एन्जॉय करतायत. इथे नवीन एक कॅमल राईड पण सुरू झाली आहे. तुम्ही तिथे पाहत असाल तर तो कॅमल घेऊन चाललेला आहे, उंट. आणि हे खडकांमुळे याची अजूनच वेगळी एक शोभा अशी दिसण्यात येते. लहान मुलं खेळतायत. असा सुंदर असा बघा फोटोसाठीचा पोज वगैरे देणारे इकडे लोक आहेत बरेचसे, हे बघा. तर ह्या सगळ्या अशा बीचचं नाव आहे पाळंदे बीच. दापोलीपासून 9 ते 10 किलोमीटर आहे आणि आमच्या घरापासून अवघा 2 किलोमीटर आहे. आम्ही चालत पण येतो कधी कधी. आम्हाला सगळे जवळजवळ 4-5 बीच तर आम्हाला जवळ आहेत, त्यामुळे इथे मस्त एन्जॉय करता येतो आम्हाला. आता पब्लिक कमी आहे, पाऊस पडतोय, इकडे सगळे एन्जॉय करतायत. पक्ष्यांचा थवा एक दिसतोय इकडे, खूप सुंदर असा थवा तिकडे उडतोय. सगळे पक्षी आहेत तिकडे, त्यामुळे या बीचची शोभा खूप वाढते. खूप छान असं निसर्गाचं एक दृश्य दिसण्यात येते. तर हे निसर्गाचं एक वेगळेच किमया आहे. वेगवेगळे कलरफुल असं दिसत आहे हे आपल्याला
संपूर्ण. आणि एक छानसं असं तिकडे वरती एक हॉटेल बनलं आहे. ॲक्च्युली ते कर्देमध्ये आहे, कर्द्याला आहे ते हॉटेल, पण ते इकडून अगदी जवळ दिसतंय, म्हणजे इकडून दिसण्यात येतं आणि खूप छान वाटतं ते. तर असा सुंदर असा हा देखावा पाळंदे बीचचा. नक्की विजिट करा. या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपण पाळंदे बीचवरून मुरुड बीचला जातोय. हेडिंग टुवर्ड्स मुरुड बीच. भाऊ आपला घेऊन चाललाय, गाडी स्टार्ट केली आहे. तिकडनं येण्याचा व्हिडिओ मला शूट करता नाही आला, थोडंसं रस्ता खराब असल्यामुळे. पण आता हे आजूबाजूला असलेले रिसॉर्ट्स आणि ह्या अशा छोट्या मोठ्या आहे बघा, अशा लाईटवाल्या गाड्या खूप शोभा वाढवतात आणि खूप छान दिसतात. गावची एकदम मजा येते पाहायला. पावसाळ्यामध्ये तर खूपच भारी वाटतं. पाळंदे, मुरुड, हरणे सगळंच भारी आहे. तर आता आपण चाललोय मुरुड बीचला. पाळंद्यावरनं निघालो. पाळंदे बीचवरून निघाल्यावरती हार्डली 1 किलोमीटर अंतरावरती राईट मारला की मुरुड बीचला जाण्यासाठीचा एक रस्ता आहे. आणि तुम्ही तिकडून म्हणजे दापोलीवरून येत असाल तर आचूत पुलावरनं येताना तिकडनं 500 मीटर 600 मीटरच्या अंतरावरती लेफ्ट साईडने तुम्ही मुरुडला जाऊ शकता. इकडे आपलं कोळी बांधव लोकांचं गाव आहे. म्हणजे खाजण बोलतो आम्ही, खाजणातलं आहे. ह्या ह्या अशा बैलगाड्या अजून पण इथे जतन करून ठेवलेल्या आहेत, त्याचा यूज केला जातो. म्हणजे मोस्टली तरी हरणे बंदरावरनं उतरलेली मच्छी, आलेली मच्छीचा मासळीचा जो काय लिलाव होतो, तो लिलाव होण्याआधी म्हणजे बोटीतनं मच्छी जी बाहेर काढली जाते ती या गाडीतनंच घेऊन काढली जाते. बैलगाड्या असतात त्या आतमध्ये जातात आणि ते घेऊन येतात. पाळंद्याला तर पाऊस नव्हता, पण आता इथे पाऊस पडतोय थोडा थोडा. खड्डे पण आहेत रस्त्याला. थोडासा पर्यटन आणि या सगळ्या गोष्टीमुळे रस्ते खूपच खराब झालेले आहेत. नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झालेले आहे तिथे. ते असे सावली म्हणून एक रिसॉर्ट आहे आजूबाजूला. म्हणजे तुम्हाला थांबण्यासाठी, राहण्यासाठी सोयी आपल्या सोयीनुसार ते उपलब्ध होईल तुम्हाला इथे. एक नवीन बनतंय, अजून रेडी नाही झालंय. मिराज लवकरच आपल्या सेवेत असा बोर्ड लावलाय त्यांनी. पण इकडे पटापट आता ह्यावेळी भरपूरच कन्स्ट्रक्शन सुरू झालेत ना रे. हॉटेल्स तर पण भरपूर झालेत चालू. तेच ना, जायचं ना. हो. तर आता पाळंद्यावरनं आल्यानंतरला इकडे एक राईट आहे. हा रस्ता, या रस्त्याने आपण एक मुरुड बीचला जाऊ शकतो. हा एक शॉर्टकट आहे, थोडासा लॉंग कट होतो, पण हा नेहमीचा रस्ता आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही इथे सुममध्ये येतो. आजूबाजूला सगळे रिसॉर्ट आणि हॉटेल सगळं काय इथे अवेलेबल आहे. आला सकाळी मस्त कर्द्यात गेलो. कर्द्याला? सकाळी गेलो. कर्द्याला जाऊ ना, त्यात काय एवढं. कर्जे बीचला पण जायचं आहे, बाकी जाऊन येऊ. असा निसर्गाच्या सानिध्यात एकदम मस्त असा रस्ता निघालाय. कम्पॅरेटिव्हली त्या साईडचा रस्ता, हा रस्ता थोडा बरा आहे. इकडे एक मध्ये असा पूल येतो, पूल क्रॉस करावा लागतो. त्याच्यामध्ये एक नदी मिळते ह्याला, समुद्राला.
ती जी नदी मी दाखवली ती हीच नदी. त्या नदीचं पाणी जाऊन समुद्राला मिळतं. ही एक नदी आहे. या नदीचं पाणी ते समुद्राला मिळणार. मासे भेटतात ना दादा. इकडून आपल्याला जाण्यासाठी ते 2 मार्ग आहेत. तिकडे मुरुड बीचला आहे, दुर्गादेवी मंदिर आहे, कर्दे आहे, लाडघर आहे. या सगळ्या ठिकाणी जाण्यासाठीचा हा एक मार्ग आहे. इकडे मासेमारी पण केली जाते. मासे पण भरपूर भेटतात असं दादाचं म्हणणं आहे. सुदेश भाऊ मोरे इकडचे ख्यातनाम वकील पण एक समाजातला माणूस आहे. सगळ्यांची मदत करण्यासाठी तत्पर असलेला आमचा सुदेश भाऊ. त्याला गल्लोगल्ली रस्ते सगळे माहीत आहे. तिकडचा पाठ आहेत कारण तो इकडचा लोकल माणूस आहे. गाववाला. आम्ही पण गाववाले पण आम्ही मुंबईवरून येतो. भाऊ आमचे गावीच असतात. मुंबईला आला की आम्ही दाखवतो, गावाला आले की आम्हाला दाखवतो. हां, त्यांचं म्हणणं आहे की मुंबईला आल्यानंतरला आम्ही त्यांना दाखवतो मुंबई. गावी आल्यावरती ते आम्हाला गाव दाखवतात. एक छानसं असं मंदिर आहे, श्रीराम मंदिर. श्रीराम मंदिराच्या पुढे हा रस्ता सरळ मुरुड बीचलाच जाण्याचा रस्ता आहे. बाजूला एक शाळा पण येईल आपली, NK वराडकर हायस्कूल. रस्ता जरा तुडतुडीत आहे. जुना रस्ता झालाय आता. पर्यटकांनी हा पण रस्ता शोधून काढलेला दिसतोय. काय म्हणतो सुदेश? काय ते पर्यटक लोक पण इकडनं पण येतात ना पर्यटक. मग हे काय चालू आहे बघ. काय आहे, जिथे पर्यटन आलं तिथे सगळ्या ह्या गोष्टी होणारच असं आहे ते. आता उभे सामान मी घेतली घेतली ना. हां, पुढे सामान आहे ना. हां हां, फ्लॅट होता. अच्छा. सोडलं सोमया बघ, किरीट सोमया आला. हां 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 हां, अच्छा. किरीट सोमया तिकडे राहिला होता. तर हे एक नवीन रिसॉर्ट आहे इकडे, सुंदर असं. इकडे नवीन नवीन रिसॉर्ट्स वगैरे झालेले. ही आमची शाळा आहे ते इकडे जवळ, NK वराडकर हायस्कूल. 5वी ते इयत्ता 10वी पर्यंतची लहान मुलांसाठीची शाळा NK वराडकर. NK वराडकर ना रे. आनंद क्षण रिसॉर्ट, सगळीकडे रिसॉर्ट 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 रिसॉर्ट. आणि त्या रिसॉर्टच्या मधूनच हा रस्ता निघालाय. हा रस्ता बऱ्याच ठिकाणी जातो. हा हरणे, मुरुड, कर्दे, मी जसं सांगितलं तसं पट्टी. तिकडे ते कर्द्याला पोचतोय आपण आता जवळजवळ. आता मुरुडला जातोय आपण. मुरुडवरनं नंतरला कर्देला जाऊ गेलो तर. काय करूया, गाडी टाकली आतमध्ये जाऊ शकते. गाडी आतमध्ये जाऊ शकते. एपीव्हीली प्रॉब्लेम होतो जरा, मग उशीर होतो ना रे. हे अशा मोठ्या गाड्या होतात ना. ठीक आहे ठीक आहे ठीक काय आहे. करूया, थांबू मग गाडी इथेच ठेव. ट्रॅफिक ना. दुर्गादेवी मंदिराच्या इकडून आपण पुढे निघालोय आता मुरुड बीचवरती. सगळा चिखल झालेला आहे. इकडे थोडं पाऊस पडल्यामुळे जरा थोडं खराब झालेलं आहे. माती सगळी आलेली आहे. लेफ्ट साईडने घे. स्टंट मारावे लागत आहेत गाड्या जाण्यासाठीचे. असा हा रस्ता शॉर्टकट. पण आता पोहोचू मुरुड बीचला. पर्यटक इकडे आहेत. नवीन नवीन रिसॉर्ट झालेले आहेत. नवीन नवीन कन्स्ट्रक्शन होत आहे, तयार होत आहेत. अगदी बीचला टच असे इकडे सगळे रिसॉर्ट्स आहेत. सगळा चिखल आहे. पाऊस पडला आहे, अवकाळी पाऊस. मुळात पावसामध्ये पर्यटन जरा बंद असतं, पण आता पाऊस जाण्याची जवळजवळ वेळ आहे ना, त्यामुळे आता हे पर्यटन पुन्हा स्टार्ट झालेलं आहे. हॉटेल्स आहेत बाजूला. खूप डेव्हलप झालं रे बाबा, जास्तच
आता चाललंय. गाडी इथे थांबू, उतरू का मी? उतरतो ना इथनं, मग परत ट्रॅफिक होईल. इथे खाली कुठेतरी लाव गाडी. कुठे लावणार नाही सगळ्यांनी हे करून ठेवलं, बांधबीन घालून ठेवलेत सगळे. हा रस्ताच त्यांनी हे करून ठेवला आहे. सगळी वाट लागली आहे रस्त्याची. हे सगळे असे रिसॉर्ट्स आता हे सगळे नवीनच बनलेले आहेत. सी व्ह्यू ॲडव्हर्टाईज सी व्ह्यूची. तर असा हा गजबजलेला बीच फॅमिलीसह परती येण्यासाठीचा. थांब मी येतो लगेच. ही ग्रुपची एंट्री आहे मुरुड बीचची. आणि आजूबाजूला सगळे स्टॉल्स लागलेले आहेत खाण्यापिण्याचे. इकडे पार्किंगसाठी जागा आहे थोडी. पोलिसांचे बंदोबस्त देखील आहे इथे. पोलीस निरीक्षक, पोलिसांचा बंदोबस्त पण आहे. इकडे सगळ्या गाड्या पण येतात, खालीपर्यंत येऊ शकतात गाड्या. गाडी आणण्यासाठीचा काही प्रॉब्लेम नाही, पण गाडी जास्त आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. गाडी जर आतमध्ये गेली तर ती फसली तर पुन्हा काढता येत नाही, असा इश्यू आहे हा बीचचा. कारण इकडे मोस्टली पर्यटक ऐकत नाही, पण ते जातात गाडी घेऊन आतमध्ये आणि मग त्यांना पुन्हा त्रास होतो त्याच गोष्टीचा. हे खेचर आहेत आणि या खेचरांचा इथे टांगा चालला जातो. आता ह्या नवीन बाईक्स आलेल्या आहेत लहान मुलांसाठीच्या. तर ह्या नवीन बाईक्स पण आता यूज केल्या जातात. ह्या गाड्या पण यूज केल्या जातात. तुम्हाला इथे कॅमल राईड आहे, हॉर्स राईड आहे, ही अशी एक राईड आहे खेचरांची. त्यानंतरला त्या राईड्स आहेत छोट्या छोट्या. अजून वॉटर स्पोर्ट्स स्टार्ट नाही झाले आहेत. वॉटर स्पोर्टला अजून थोडा वेळ जाईल. गाड्या इथे पार्क केलेल्या आहेत. पोलीस निरीक्षक इथे बंदोबस्त त्यांचा आहेच इथे. वेगवेगळे स्टॉल्स आणि याने नटलेला. गोव्याला जाण्याच्या ऐवजी लोक इकडे येणं प्रिफर करतात, कारण गोवा त्यांना एकदम थोडासा हे होतो, लांब पडतो. त्याऐवजी इकडे येऊन फिरणं आणि एन्जॉय करणं खूप स्वस्त आणि बरं पडतं. असं आहे. हा आमचा भाऊ. हाय सुदेश. हा मला इथे घेऊन आला आहे. आणि हा का नाही असू दे, नको फोटो तुला काढायचा, तू काढतो. दादा म्हणतोय घोड्यासोबत फोटो काढूया, आपलाच घोडा आहे. म्हणजे याची ओळख सगळीकडे आहे, सगळे ओळखतात ह्याला. नगरपंचायतमध्ये जॉबला असल्यामुळे याची ओळख खूप चांगली आहे इथे. असे हे सगळं रिसॉर्ट आहे आपला. हा बीच आहे संपूर्ण. ही सुरूची झाडं आहेत सगळी आणि गजबजलेला बीच आहे हा. त्यामुळे इथे खूप मजा येते फिरण्यासाठीची, एन्जॉय करण्यासाठीचा. वेगवेगळ्या राईड्स वगैरे हे केल्या जातात. घोड्याची खासियत म्हणजे ना, याच्यावरती महाराजांचा चेहरा असा दिसून येतोय. याच्या मागच्या साईडला जी मांडी आहे, असं वाटतं की महाराजांचा चेहरा आहे. हो हां. सुंदर असा अनुभव. हां. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आसुतकर मोरे नंबर 1 या चॅनलला.